धमाल मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. सर्वप्रथम मी वंदन करतो माझे स्फूर्तिस्थान बापूसाहेब यांना. त्यामुळेच आज मी तुमच्या पुढे 4 पायावर उभा आहे, 2 पायावर उभा आहे. आजच्या दिवसात माझे पाय अडकलं. कट कट खाली बाहेर पेट तुला सांगतो मी नंतर काय सांगायचं. मायला चांगल्या फार मोडून गेल्या वाकड्या तिकडे करून यांनी फार वाट. मंडळी, आता आपल्याला श्री सारंगाचार्य यांच्या अफाट शक्तीची कल्पना आलीच असेल. मला पुरेपूर आलेली आहे. आता ते आपल्याला एक अद्भुत आसन करून दाखवणार आहेत. त्याचं नाव हवाई आसन. हवाई आसन? हे आसन कधी ऐकलेलं नाही बुवा. काय कटकट आहे रे ती. काय नसती झिंट लावून घेतो उगाच. तिच्या बापाला खुश करण्यासाठी वाटेल काय करतो. शामरा तिकडे माझी वाट बघतो तुला माहिती. असं काय करतो मी. नाही का तुझ्यासाठी एवढं केलं. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे करतो. हे बघ, मी इकडे देशी तार अशी बांधतो आणि मी तुला तारेनं वरती खेचून घेईन हळूहळू. तू हवेत तरंगायला लागशील. तरंगण्याच्या अगोदर काय म्हणशील? काय म्हणू? जय गुरुदेव. जय गुरुदेव. काय म्हणशील? जय गुरुदेव. जय गुरुदेव. खेच रे. सोडू नको गजधर गच्च एकदम. पवन पुत्र हनुमान. माणूस आहे का नुसतंच वजन आहे. अच्छा बापरे, आता तू कसल्या टाळ्या वाजवतोयस. नाक फुटलं माझं. गेले की नाही बघूया. कोण नाही. विलास तू काय करतो इथे. तुझी योगासनं बघून बाबा इतके खुश झाले. त्यांनी लग्नाला परमिशन दिली. काय सांगतेस. कधी काही काय म्हणतात लवकर करून टाकेल तर बाबांचं मत बदलायचं. मस्त. खपले वाटत. असं कसं हो झालं. माझी फी पण बाकी होती. नातेवाईकांना बोलवायला पाहिजे. कोण आहे? जिवंत आहेत. मी लायब्ररीवाला सारंग. असं खाली काय करताय. वर झोपा ना. या वर या या. मी झोपलो नव्हतो. मग याला शवासन म्हणतात. या नानासाहेबांना शिकवत होतो. कळलं का नानासाहेब? कळलं. असं अगदी मुर्द्यासारखं पडून राहायचं. कळलं. आता चूक होणार नाही. नाही आता चूक होणार नाही. बरं साहेब. बरं या येतो मी. मी पण निघतो. तू थांब. त्यांना सोबती पाहिजे ना. कुठे निघालास? तुला योगासन येतात का? नाही अजून योग नाही आला. मग बैस इथं. कशाला बैस. पण नाही तर तुझी लायब्ररी बंद करून टाकीन. नाही तसं काय. लायब्ररी चालवायची म्हणजे रोज हातापायचा उपयोग करावा लागतो. तीच मोडली म्हणजे बोंब. बैस. आहे बघ, हे असं पद्मासन घाल. नाही पद्मासन ठीक आहे पण मला माझी लायब्ररी चालवायची आहे नाही का. माझ्यासारखे हातपाय आहेत. मोडतील पण वाकणार नाहीत. मग माझंही तत्व आहे. मोडले तरी चालतील पण पाय वाकलेच पाहिजे. ठीक आहे पण नाही वाकणार. नाही का नाही वाकणार. काय करताय. हातात पाय काढून देताय का काय. बापूसाहेब मी तुमच्या पाया पडतो. अहो तर लायब्ररीची फी देऊ नका पण माझ्या पायाला अपाय करू नका. त्याच्यावरही उपाय आहे माझ्याकडे. उपाय आहे. तुम्हाला आजकालच्या तरुणांना योगासनं करायला नको. आमची कार्ती ही तसली योगासनं कर म्हणून रात्रंदिवस तिच्यापाशी कोकणत असतो. तिच्या तंगड्या मोडा. मला का मी तुमच्या पाया मागं घ्या. चाललं काय. बरं झालं तुम्ही आलात. तुम्ही मीच. पण तुम्ही या घरात कशा.
हो शाणे, ती मुलगी आहे माझी. तेव्हा ती आपल्या बापाच्याच घरात आहे. सोडतो तुला, पण उद्यापासून योगासनं नीट शिकवल्याशिवाय सोडणार नाही. पायाची बिजागरी अगदी खिळखिळी करून टाकलीत माझ्या. अहो बापू, तुम्ही प्रत्येकाच्या मागे काय योगासनं लावता? एखाद्या दिवशी एखाद्याचा हातपाय मोडून ठेवाल तुम्ही. मूर्ख आहेस तू. हात दे त्याला. योगासनं शिकायला नको. हळू हळू हा. सांभाळ. तुमचा हात हातात घेतला, पायाचं तुकडं कसं विसरायला झालं. तुम्ही इथे कसे काय हो? अगो गेले महिनाभर आपल्याला हाच पुस्तकं पुरवतोय. तुम्ही पुस्तकं देता? मला माहिती नव्हतं. काय सारंग, मी सांगितलेली पुस्तकं आणलीस की नाही? येत ना म्हणून सांगतो कोणाला. हे बघा, योगासन आणि आरोग्य, योगासनाचे दुरुपयोग, हा? दुरून उपयोग. हे बघ, ही तुझ्यासाठी आणली आहे. नीट वाचून ठेव. नाही वाचलीस तर माझ्याशी गाठ आहे. 2 तास शीर्षासन करायला लावीन. मी काय म्हणतो स्टेपिग्राफ, आपलं काय नाव तुमचं? मीनाक्षी. योगासनं करून हातपाय मोडले तर फुकटचा मेकॅनिक आहेच मी. काय? इकडे हे बघ, बापू बसलेत तिकडे. आज त्याचं लग्नाचं नक्की विचार. पण त्यांचा मूड कसा बरा आहे ना? विचार तर खरं. ते सगळं घाबरतोस करून काय? ठेवतील गं माझी. जा बघू. आणि सगळं विचार नीट जा. योगासेव मी. बापू साहेब, ही योगावरची दुर्मिळ पुस्तकं माझ्याकडून तुम्हाला सप्रेम भेट. मला हो ना, पुस्तकं आणि मुलगी योग्य स्थळी पडली की डोक्याचं टेन्शन जातं, नाही का? हुशार आहे. हुशार तर आहेच, शिवाय प्रामाणिक आहे, मेहनती आहे, असं तुम्हीच म्हणालात. योग्य तेवढा पैसा कमवतो, वय वर्ष 27, प्रकृती ठाकटीक. अरे मग आणखी काय हवंय? आता एक चांगली फक्कडची मुलगी बघ आणि लग्न करून टाक. मुलगी बघितलेली आहे. अरे मग अडचण काय? अडचण काय आहे, मुलीचा बाप डोक्यानं जरा कमी आहे. म्हणजे जरा तापट आहे, तापट. परवानगी देईल असं वाटत नाही हो. अरे मग तुझ्यासारख्या मुलाला नकार देणारा बाप गाढवच म्हटला पाहिजे. म्हणायलाच पाहिजे, पण मी कसं म्हणणार, नाही का? अरे मग कोण आहे तो बाप? तो म्हणजे बाप तुम्हीच. अहो, मी तुमच्या मुलीचा हात मागायला आलोय. आवडलं तर ह्या महिन्याची वर्गणी देऊ नका. ते शक्य नाही. हात मोडला ना माझा. नियमितपणे योगासनं करणाऱ्या तरुणालाच मी माझी मुलगी देणार. अहो, मी नियमितपणे योगासनं करतो, दिवसातून 2दा. उगाच थापा मारू नकोस. म्हणजे पण मी- आधी 4 आसनं नीट करून दाखव आणि मग बोल. बापू साहेब, तुमचं आव्हान मी स्वीकारलं. 8 दिवसात तुम्ही थक्क व्हाल अशी योगाची प्रात्यक्षिक प्रत्यक्ष करून दाखवतो आणि मगच नाव सांगतो सारंग म्हणून. येतो मी बापू साहेब. सांभाळा. तू खरंच नोकरी करायला जाणार? आम्हाला सोडून जाणार? हे घर कसं भकास होणार? कुई कुई. अरे राजा जरा भागच आहे रे बाबा. म्हणजे ट्रेनिंग झाल्यावर तू मॅनेजर होणार, होणार, म्हणजे मोठा होणार, मोठा होणार, म्हणजे माणूस होणार. माणूस होणार. म्हणून तर चाललोय ना बाबा. आम्हाला विसरणार नाही ना? अहो. मग तू विसरणार नाही ना? आम्हाला- तू आम्हाला विसरणार? याला ओवाळून टाक. विसरलो. पूर्वी ज्याच्या रणांगणावर बायका लढायला जात तेव्हा पुरुष त्यांना ओवाळून टाकत, तसा मी तुला ओवाळून टाकतो. या ना इकडे आण. मी जरा अभिर लावतो. अभिर मळवट भरलं. काय आपण तिघेवर ब्रह्मचारी, हो. इथं एकही बायका नाही, म्हणून आम्हीच तुला ओवाळून टाकतो. ओवाळीतो बाबू राजा, ओवाळीतो. थांब, थांब, गुलाब पाणी टाकतो. गुलाब पाणी. मला एक गोष्ट सांगा, काय तुमचं दोघांचं कुठे जमलं की नाही? तुझ्या गळ्या शपथ सांगतो, इकडे तुझ्या गळ्या शपथ सांगतो, हा. मी माझी एरियल कुठेतरी जमवली आहे. माझं मला पृष्ठ तयार आहे. फक्त प्रस्तावना तेवढी बाकी आहे. तुझं काय झालं रे? बाबांनो, मला कुठे तुमच्यासारखं इकडे तिकडे फिंडायला चान्स मिळतो? हो खरंय.
पण जमेल हे नक्की. काय सांगतोस काय म्हणजे एका मानवात 3 लग्न 3 in 1 इस बात पे हो जाए रोड फॉर द विस्की मी तुला विस्की देतो कुठे? आपण तुम्हाला मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.